हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचे मराठी रेसिपी चॅनलवर। आज आपण पाहणार आहे दक्षिण भारतातील पारंपरिक आणि घरोघरी आवडणारी रेसिपी मिश्र डाळ आणि तांदूळाचे मऊ आणि लुसलुशीत अप्पे। बऱ्याच असं वाटते की डाळ तांदळाचे अप्पे बनवायला खूप वेळ लागतो, पण आज मी तुम्हाला अशी एक सोपी पद्धत सांगणार आहे ज्याने तुमचे अप्पे बाहेरून कुरकुरीत आणि आतून कापसासारखे मऊ होतील। चला तर मग आता आपण अप्पे बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी मी ह्या डाळी घेतलेल्या आहेत। एक वाटी पूर्ण तांदूळ घेतलेले आहे आणि पूर्ण एक वाटी सर्व ह्या डाळी मिक्स घेतलेल्या आहेत। चण्याची डाळ घेतलेली आहे, मुगाची डाळ घेतलेली आहे आणि पोहे घेतलेले आहे थोडेसे, आणि एक छोटा चम्मच मेथी घेतलेली आहे आणि उडीद डाळ घेतलेली आहे। हे पण मी पूर्ण हे जे तांदूळाचं मिश्रण आहे ना, एक वाटी पूर्ण तेवढंच हे घेतलेलं आहे। ठीक आहे, कारण की याचं प्रमाण हे व्यवस्थित घेतलं तरच मग छान असे अप्पे आतमधून असे कुसकुशीत आणि मऊ होतात। चला आता आपण ते छान भिजू घालून ठेवूया। मी 12 तास छान भिजू घालून घेतलेले आहे। बघा असे छान भिजलेले आहेत ते तांदूळ, असे छान भिजून झालेले आहेत। डाळी पण सर्व व्यवस्थित मिक्स करूनच मी भिजायला टाकल्या आहेत, त्या पण छान असे भिजलेल्या आहेत, व्यवस्थित भिजून घेतले आहेत। बघा अशा भिजलेले आहेत ते। आता आपण हे मिक्सरमधून काढून घेऊया बारीक। कधी पण डाळ आणि तांदूळ मिक्सरमधून काढताना एकदम असं बारीक काढायचं, जाडसर ठेवायचं नाही, त्याने ना अप्पे व्यवस्थित फुगत नाहीत। बारीक काढायचं कधी पण। आणि जेव्हा मी अप्पेचं मिक्सरमधून काढते ना, त्याच्यामध्येच थोडंसं ओवा आणि जिरं टाकून घेते, ते पण छान असं मिक्स होऊन जाते, तर त्याला चांगली टेस्ट येते। हे बघा अशा प्रकारे मी हे मिक्सरमधून काढलेलं आहे आणि छान असं बारीक काढलेलं आहे, जाडसर नाही काढलेलं आहे। जाडसर काढलं तर ते आपले अप्पे लुसलुसीत होणार नाही। आणि ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। कधी पण हे मिक्स करताना ना हाताने करायचं, कारण की आपल्या हाताची जी उष्णता असते ना, ती त्याला लागल्यानंतर त्याने लवकर आपलं ते ओहम तयार होऊन जाते, मिश्रण तयार होते ते नंतर मग। आणि हे मी आता करत आहे, हे आता अप्पे करत आहे, कारण की आता पावसाळा लागलेला आहे, तर मग त्याच्यामुळे लवकर ते उन्हाळ्यात कसं लगेच होऊन जाते, पण आता होत नाही ना। अशा प्रकारे हे तयार झालेलं आहे। आता आपण हे तुम्हाला एक ट्रिक सांगते मी। आपण जर पावसाळ्यात हिवाळ्यात जर अप्पेचं इडलीचं टाकायचं असलं ना, तर ते आपण हे बघा कुकर असते सगळ्यांच्याच घरी, कुकरमध्ये ते बनवलेलं मी कुकरमध्ये 4 ते 5 तास ठेवून देत आहे। कुकरचं झाकण लावून कुकरमध्ये ठेवून देत आहे। हे बघा असं कुकरमध्ये ठेवलेलं आहे। कुकरचं तर झाकण लावून 4 ते 5 तास ठेवून देऊया। हे बघा आपले आता 4 ते 5 तास झालेला आहे। आता आपण कुकर उघडून बघूया आपलं कसं तयार झालेलं आहे। बघा किती छान असं तयार झालेलं आहे, व्यवस्थित बेटर आपलं जसं आपल्याला पाहिजे परफेक्ट असं आपल्याला तयार झालेलं आहे। कुकरमध्ये ठेवल्यानं ना व्यवस्थित आपलं बेटर लवकर तयार होऊन जाते। अशा प्रकारे आपलं हे तयार झालेलं आहे। हे बघा अशा प्रकारे हे छान असं तयार झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये जास्त काही मी काही घालणार नाही आहे। चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद टाकून ते मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित। असे छान असं जसं पाहिजे तसं आपल्याला छान तयार झालेलं आहे। आणि कधी पण ते फेटायचं असलं ना, तर एकाच साईडनं फेटायचं। ठीक आहे, आता थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घालून ते मिक्स करून आता बाजूला ठेवून देऊया। आता आपण बनवूया डाळीची चटणी। तुम्हाला जर खोबऱ्याची चटणी आवडत असेल तर तुम्ही खोबऱ्याची पण बनवू शकता, मी डाळीची बनवत आहे। असं हे बेटर आपलं छान तयार झालेलं आहे। आता हे बाजूला आपण ठेवून देऊया। आपण आता दह्याची चटणी आणि बनवून घेऊया। हे मी 5 ते 6 तास छान अशी हरभऱ्याची डाळ भिजवून घालून घेतलेली आहे, ते मिक्सरमध्ये टाकून देऊया। थोडीशी कोथिंबीर, हिरवी मिरची, 2-3 लसणाच्या पाकळ्या वगैरे, थोडंसं जिरं मी मिक्सरमधून जेव्हा चटणी काढते तेव्हाच मी त्याच्यातून जिरं पण काढत असते।
थोडंसं जिरं टाकून घेत आहे आणि थोडंसं दही. हे छान असं मिक्सरमध्ये बारीक करून घेत आहे. बारीक करून घ्यायची चटणी, पण जास्त जाडसर ठेवल्याने ते चटणी चांगली टेस्ट चांगली येत नाही त्याला. मग अशा एवढी बारीक केलेली आहे. आता आपण याला मोहरीचा तडका देऊया. तेल गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मोहरी, हिंग आणि कढीपत्ता हे टाकून असं मिक्स केलेलं आहे. हे बघा, अशा प्रकारे ही आपली डाळीची आणि दह्याची चटणी तयार झालेली आहे. आता आपण हे ठेवून देऊया बाजूला. आता आपण अप्पे घेऊया. प्रत्येक कप्प्यामध्ये तेल लावायचं. पूर्ण असं प्रत्येक कप्प्यामध्ये तेल लावल्यानंतर, आणि कधी पण हे भरताना पूर्ण असं काटोकाट नाही भरायचं, कारण त्याने अप्पे छान व्यवस्थित फुगत नाही. आता 2 मिनटं त्याला झाकण ठेवूया. 2 मिनटं झालेली आहेत. बघा आपले कसे अप्पे छान फुगलेले आहेत. आतमधून एकदम लुसलुशीत आणि वरून असे छान फुगून कुरकुरीत होऊन आलेले आहेत. आता आपण ते पलटून घेऊया. हे बघा, छान असे कसे बाहेरून कुरकुरीत झालेले आहे आणि आतमधून एकदम जाळीदार लुसलुशीत झाले आहेत. पूर्ण अप्पे आता पलटून घेऊया आपण. अशा प्रकारे आपण सर्व अप्पे आता हे पलटून घेतले. 2 मिनटं त्याच्यावर पण झाकण ठेवून देऊया, कारण की दुसरीकडून पण त्याला थोडीशी वाफ लागायला पाहिजे. असे हे छान झालेले आहेत. बघा कसे छान असे कुरकुरीत दोन्ही पण बाजूने भाजून घेतलेले आहे मी. अशा प्रकारे ही अप्प्याची रेसिपी तयार झालेली आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा, आणि तुम्हाला कशी वाटली मला पण कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असंच आपण भेटूया एखाद्या नवीन रेसिपीसोबत.